मित्रांनो, आज आपण एकाच कार्यक्रमामध्ये बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि ते घेणं फार गरजेचं होतं. मी शशिपाला सिंग यांना विनंती करतो, त्यांनी तयार राहायचं आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल की आपण हा कार्यक्रम का ठेवलेला आहे. मित्रांनो, स्वतःच्या धर्मासाठी बलिदान देणं आणि दुसऱ्याचा धर्म वाचवण्यासाठी बलिदान देणं यामध्ये फार मोठं अंतर आहे. शीख समाजाचे गुरु तेग बहादूर सिंग हे शीख समाजाचे 9वे गुरु आहेत. ज्यावेळेस 1674 मध्ये दिल्लीच्या तख्तावर मुघलशाही साम्राज्य चालू झालं होतं आणि शहाजहान यांचा कार्यकाल संपलेला होता आणि औरंगजेबाने त्या ठिकाणी सत्ता काबीज केली होती. त्यांनी सत्ता काबीज करतानाच त्यांचे 3 भाऊ, वडील यांचा सगळा बंदोबस्त करून नंतर त्या ठिकाणी ते सत्तेवर आले होते. आणि सत्तेवर आल्यानंतर जेव्हा दिल्लीचं तख्त त्यांनी काबीज केलं, त्यानंतर सर्वात पहिलं फरमान काढलं की संपूर्ण देशामध्ये एकही हिंदू म्हणून राहिला नाही पाहिजे. सर्वांचं धर्मांतर करून सर्वांना मुसलमान करायचं असे सर्व मुल्ला मौलवींना त्यांनी आदेश दिले. संपूर्ण देशामध्ये संपूर्ण मंदिरांना ताले त्या ठिकाणी लावण्यात आले. सगळ्या मूर्त्या तोडण्याचे फरमान जारी केलं की जेणेकरून हिंदू धर्माचा त्या ठिकाणी अस्त झाला पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये मुस्लिम धर्म त्या ठिकाणी स्थापन झाला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सर्व मंदिरं वगैरे बंद करण्यात आले, मूर्त्या तोडण्यात आल्या, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचा जो सरदार होता अफगाण खान, त्याला आदेश दिला की सर्वात प्रथम जे जम्मू काश्मीरमध्ये पंडित आहेत त्या पंडितांना सर्वात प्रथम त्यांचे धर्मांतर करायचे, कारण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पंडित होते, काश्मीरी पंडित. आणि जेव्हा अफगाण खानने आदेश दिला की तुम्हाला सर्वांना धर्मांतर करावं लागेल, जम्मू काश्मीर मधल्या सर्व पंडितांपुढे मोठा प्रश्न पडला की आता काय करायचं. मग त्या ठिकाणी अत्याचार चालू झाले. मंदिरात सर्व मूर्त्या तोडणं, गायींची कत्तल करणं, लोकांना मारणं. मग त्या पंडितांनी त्या अफगाण खानला थोडीशी मुदत पाहिली की आम्हाला 6 महिन्याची मुदत द्या. मग आम्ही सर्वजण त्या संदर्भात विचार करून धर्मांतराबाबत सांगतो. अशा परिस्थितीमध्ये सर्व काश्मीरी पंडितांना प्रश्न पडला की आता आपण करायचं काय. मग अशा वेळी त्यांना एक जणांनी सुचवलं की कोणीतरी महामानव पहा आणि त्याच्याकडे जा आणि त्या महामानवच तुम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवेल. अशा वेळी त्यांना कोणीतरी सुचवलं की गुरु तेग बहादूर सिंग हे जम्मू काश्मीरमध्ये आलेले आहेत आणि ते शीख समाजाचे फार मोठे महामानव आहेत, गुरु आहेत, आणि जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी काहीतरी मार्ग मिळू शकेल. म्हणून मग ते पंडितांचं एक मोठं मंडळ त्या ठिकाणी गुरु तेग बहादूर सिंग यांना भेटायला गेलं. त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की गुरुजी, असा असा प्रॉब्लेम आहे, औरंगजेबाने आदेश काढलेला आहे आणि अफगाण खानने आम्हाला सांगितले की तुम्ही धर्मांतर करा, अन्यथा एक तर धर्मांतर करा नाहीतर कत्तल तुमची होणार. या 2 पर्याय आमच्या पुढे आहेत. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं. आम्ही तुमच्याकडे काहीतरी आपण मार्ग दाखवा म्हणून आलेलो आहोत. त्यावेळेस त्या ठिकाणी गुरु तेग बहादूरच्या जवळ त्यांचा 9 वर्षाचा मुलगा गुरु गोविंद सिंग, जे 10वे शीख समाजाचे सर्वात शेवटचे गुरु आहेत, त्यांचं वय फक्त त्यावेळेस 9 वर्ष होतं. सॉरी, त्यांचं वय त्यावेळेस काहीतरी 9 ते 10 वर्षाचे असेल.
आणि हे सर्व ऐकत होता यांची व्यथा. तर गुरु गोविंद सिंगनी त्यांच्या वडिलांना विचारलं की हे लोक कशासाठी आले, त्यांची काय अपेक्षा आहे. त्यावेळी गुरु तेग बहादूर सिंग यांनी सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना जर वाचवायचा असेल, हा हिंदू धर्म वाचवायचा असेल, हा हिंदूंना वाचवायचा असेल, तर कोणत्या तरी महामानवाची गरज आहे की जो याच्यातून मार्ग काढू शकेल. त्या छोट्या मुलाने गुरु गोविंद सिंगने सांगितलं की पिताश्री, या ठिकाणी तुमच्यापेक्षा मोठा महामानव कोण त्यांना सापडणार. आणि जेव्हा स्वतःच्या मुलाने वडिलांना तुम्ही एवढे मोठे महामानव आहात आणि तुम्हीच ह्या हिंदू धर्मावर उपकार करू शकता, हिंदू धर्म वाचवू शकता आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. गुरु तेग बहादूर सिंगांना त्याबद्दल आपल्या मुलाने जेव्हा असं सुचवलं त्यावेळेस त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी निर्णय घेतला की सर्व पंडितांना सांगितलं तुम्ही फक्त ज्यावेळेस अफगाण खान तुमच्याकडे येईल त्यावेळेस त्याला फक्त एकच सांगा की शीख समाजाचे गुरु तेग बहादूर सिंग आहेत, तुम्ही त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावा, त्यानंतर आम्ही सर्व हिंदू स्वखुशीने मुस्लिम धर्म स्वीकारू. असा निरोप दिला. त्याप्रमाणे सर्व पंडित अफगाण खानला भेटले. त्यांनी सांगितले की आमची काय हरकत नाही, आम्ही सर्व मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार आहोत, परंतु आमची अट एकच आहे, तुम्ही बादशाला सांगा की गुरु तेग बहादूर सिंग एक शीख समाजाचे गुरु आहेत, त्यांना प्रथम धर्मांतर करायला सांगा, त्यांनीच मुस्लिम धर्म स्वीकारला तर आम्ही सर्व मुस्लिम धर्म स्वीकारलो. आणि त्याप्रमाणे अफगाण खानने औरंगजेबाला तसेच सगळी माहिती दिली. औरंगजेब म्हटलं काय हरकत नाही, त्यांना घेऊन या. गुरु तेग बहादूर सिंग फक्त 6 सरदारजींना बरोबर घेऊन, जे शीख समाजाचे 6 त्यांचे शिष्य होते, त्यांना घेऊन ते दिल्लीसाठी रवाना झाले. बाकी सर्व समाजाला सांगितलं की तुम्ही कोणी बरोबर यायचं नाही. आणि ते जेव्हा आग्र्याला आले, जम्मू काश्मीर पासून आग्र्यापर्यंत येतपर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली. वेगवेगळ्या ठिकाणी विहिरी खोदल्या, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यांना मदत केली. आणि ते इतके लोकप्रिय झाले की औरंगजेबाला त्याची गादी हलते की काय असं वाटू लागलं की हा माणूस इतका लोकप्रिय आहे, आता याला आपण कसं जेरी सांगणार आणि याला कसं धर्मांतर करणार. कारण तेग बहादूर सिंग यांनी जर धर्मांतर केलं तरच बाकीचे हिंदू धर्मांतर करतील. आणि त्यासाठी मग त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. सर्वात पहिले त्यांनी त्यांचे जे बरोबर 6 शिष्य होते त्यापैकी 3 शिष्यांना आग्र्यामधून अटक केली आणि गुरु बहादूर सिंग यांना सुद्धा गुरु तेग बहादूर सिंग यांना सुद्धा अटक केली. बाकीचे 3 शिष्य होते ते पळत त्या ठिकाणी लपून बसले, त्यामुळे ते मिळाले नाही. त्यांना अंधेरी कोठडीत ठेवण्यात आलं आणि नंतर औरंगजेबने त्यांच्या पुढे पेश करायला सांगितलं आणि गुरु तेग बहादूरने सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारायचा. तेव्हा गुरु तेग बहादूर सिंग यांनी सांगितलं की आम्ही जन्माने शीख समाजामध्ये आलो, आमचा धर्म आणि हिंदू धर्म असा आहे की त्या धर्मामध्ये फक्त तुम्हाला जन्मानेच तो धर्म मिळतो, धर्मांतराने तो धर्म मिळत नाही दुसरा कोणताही. बाकीचे धर्म तुम्हाला धर्मांतर करून मिळतात, परंतु शीख समाजाचा किंवा हिंदू समाजामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागतो, तरच तुम्ही हिंदू म्हणून त्या ठिकाणी तुमचं आयुष्य काढू शकता. तर मला हे मान्य नाही. मग त्यांना कित्येक दिवस उपाशी ठेवलं, तरी सुद्धा गुरु तेग बहादूर सिंग मानत नाही. म्हटल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या बरोबरचे 3 शिष्य होते, त्याच्या पहिला शिष्य जो आहे त्याला गुरु बहादूर सिंग साहेबांसमोर आरीने त्याचे शरीराचे 2 तुकडे केले, कारण त्याला सुद्धा आपण धर्मांतर कर, त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मग त्याला आरीने त्याचे शरीराचे 2 तुकडे करून त्याला मारण्यात आलं. तरी सुद्धा गुरु तेग बहादूर सिंग धर्मांतराला तयार होत नाहीत. म्हटलं तर दुसऱ्या शिष्याला त्यांनी उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याला मारलं, परंतु त्यांनी सुद्धा धर्मांतर केलं नाही. आणि तिसरा शिष्य जो आहे त्याच्या संपूर्ण अंगाला कापूस वगैरे लावला आणि त्याला पेटवून दिलं आणि त्या ठिकाणी त्यांना ठार केलं. हे सर्व गुरु तेग बहादूर सिंग यांनी पाहून सुद्धा त्यांनी धर्मांतराला नकार दिला. आणि त्यानंतर मग
औरंगजेबाने फरमान काढले की यांना चांदणी चौकामध्ये भर चौकामध्ये सर्वांच्या समक्ष यांचं शिर धडावेगळं करायचा असा आदेश निघाला. चांदणी चौकामध्ये सर्व लोक जमलेले होते आणि अशा वेळेस गुरु तेग बहादूर सिंग यांना इथल्या काजीला त्याचं शिर वेगळं करायला सांगितलं. गुरुजींनी एवढं सांगितलं की मी प्रार्थना करतो, मला शेवटी प्रार्थना करू द्या आणि ज्यावेळेस मी नमन करीन मान खाली घेत करून माझा शिरछेद करा. आणि त्याप्रमाणे गुरु तेग बहादूर सिंग ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ते गुरुनानक साहेबांना वंदन करण्यासाठी त्यांनी मान खाली घातली आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्यांचं शिरच्छेद करण्यात आला. मुंडकं आणि धड वेगवेगळं पडलं, परंतु त्या धडाला कुठे घेऊन जाण्याची कोणाची परवानगी नव्हती. त्या ठिकाणी सैन्याचा पहारा ठेवला. परंतु अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी त्यांचे जे 3 शिष्य गायब होते ते शिष्य हे सगळं पाहत होते आणि त्यांनी रात्रीची वेळ साधून गुरु तेग बहादूर सिंग यांचं शिर जे एका चादरीमध्ये गुंडाळून त्या ठिकाणी गुपचूप घेऊन गेले आणि आनंदपूर साहेब या ठिकाणी गेल्यानंतर, कारण त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग लहान होते आणि त्यांच्याकडे ते सुपूर्द केलं आणि त्याचा मग त्या ठिकाणी अंतिम विधी करण्यात आला. आणि म्हणून आज त्या ठिकाणी आनंदपूर साहेब या ठिकाणी जो गुरुद्वारा आहे तो त्या निमित्ताने फार सगळ्यात पवित्र समजला जातो. त्या ठिकाणी शिर घेऊन गेले परंतु धड त्या ठिकाणी राहिलं. मग अशा वेळी त्यांचा एक शिष्य तो दिल्लीमध्येच होता. त्यांनी वेळ साधून ते जे धड होतं गुरुजींचं ते बैलगाडीमध्ये गुंडाळून नेलं आणि हे जर औरंगजेबाला माहीत झालं तर त्यांचा विधी करता येणार नाही, मोठ्या अडचणी निर्माण होतील. म्हणून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये नेलं आणि संपूर्ण घराला आग लावून दिली आणि त्यांचा अंत्यविधी केला. आज त्या ठिकाणी सुद्धा एक फार मोठं गुरुद्वार आहे, पवित्र गुरुद्वार म्हणून त्या ठिकाणी मानलं. गुरु गोविंद सिंग यांच्यावर ही एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर त्यांनी आनंदपूर साहेब या ठिकाणी खालसा स्थापना केली, सैन्य स्थापन केलं आणि आजूबाजूचे जे हिंदू राजे होते त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून की आपण याच्यासाठी लढा दिला पाहिजे. माझ्या पिताश्रींनी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी त्यांचं बलिदान दिलेलं आहे आणि आमचा संपूर्ण शीख समाज हिंदू समाजावर उभा राहील आणि आपण या ठिकाणी औरंगजेब आणि त्यांच्या सैन्याशी लढा देऊ. औरंगजेबाने 10 लाख सैन्य पाठवलं. आनंदपूर साहेब या ठिकाणी संपूर्ण वेढा घातला. 6 महिन्यापर्यंत गुरु गोविंद सिंग यांनी हार मानली नाही. परंतु त्यांचं मग नंतर अन्न पाणी आतमध्ये गुरुद्वारमध्ये जाण्याचं बंद केल्यानंतर नाविलाज झाला आणि मग गुरु गोविंद सिंग यांनी ठरवलं की आपण आता या ठिकाणी निसटलं पाहिजे आणि ते निवडक एक 40-50 शीख समाजाचे त्यांचे गुरु शिष्य आणि स्वतःचं कुटुंब घेऊन त्या ठिकाणी निघाल्यानंतर ते सरसा नदीजवळ आले तेव्हा नदीला भरपूर पाणी आलेलं होतं आणि औरंगजेबाला ही कुंकून लागल्यानंतर संपूर्ण सैन्य त्यांनी त्यांच्या पाठीमागे लावलं. अशा वेळेस त्या ठिकाणी सरसा नदीजवळ त्यांच्या कुटुंबाची फाटाफूट झाली. त्यांचे 2 पुत्र ते आणि काही शिष्य हे वेगळ्या रस्त्याने गेले. त्यांची मातोश्री आणि त्यांचे 2 मुलं हे वेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्यांनी 40 ते 45 जे सरदारजी होते त्यांच्या सहकार्याने त्यांच्याशी लढा दिला आणि लाखोच्या संख्येने औरंगजेब यांचं सैन्य मारलं. ज्यावेळेस त्यांची मातोश्री आणि मुलं हे एका हवेलीमध्ये गेले, एका शिष्याने त्यांना त्या ठिकाणी आसरा दिला. आसरा दिल्यानंतर तो जो शिष्य होता तो हिंदू होता, परंतु त्याच्या मनात कपट आलं आणि त्याने रात्रीच्या वेळेस यांच्याकडे जे काही सोनं वगैरे होतं ते सगळं सोनं चोरलं आणि वरून जाऊन वजीर खानला त्याची टीप दिली की या ठिकाणी हे लोक आहेत. मग त्यांना अटक करण्यात आली.
ज्यावेळेस गुरु गोविंद सिंग भेटत नाही म्हणून त्यांची जे 2 मुलं आहेत त्या मुलांना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन यायचं सांगितलं, परंतु औरंगजेबाने अशा प्रकारे दरबार सजवला की त्या दरबाराचं गेट जे ते इतकं छोटं केलं की त्यांना वाकून आतमध्ये यावं लागेल. परंतु गुरु गोविंद सिंगचे दोन्ही जे मुलं आहेत त्यांचे नावं तुम्हाला म्हटलं तर फतेह सिंग आणि जोरावर सिंग या दोघांनी आतमध्ये मान खाली घालून येण्यास नकार दिला, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त आमचे पिताश्री आणि आमचे गुरुजी यांच्याच पुढे मान झुकवतो, इतरांपुढे आम्ही मान झुकवत नाही. आणि अशा वेळेस औरंगजेब इतका चिडला की त्यांना आतमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही धर्मांतर करा. त्यांनी सुद्धा एक फक्त 7 वर्षाचा मुलगा आणि एक फक्त 9 वर्षाचा मुलगा त्यांनी त्यास नकार दिला. त्यांनी आम्ही सांगितलं की आम्ही शीख धर्मामध्ये जन्मलो आहोत. आणि त्यांनी औरंगजेबाला प्रश्न विचारला, आम्ही जर मुस्लिम धर्म स्वीकारला तर आम्हाला मरण येणार नाही का? आम्ही आज शीख धर्मामध्ये आहोत, आम्ही काही काळाने मरणारच आहोत, परंतु आम्ही जर मुस्लिम धर्म स्वीकारला तर आम्ही मरणार नाहीत का, असं त्यांनी प्रश्न विचारला. अशा वेळेस औरंगजेब निशब्द झाला. मग त्यांनी सांगितलं जर आम्ही कधीतरी मरणार आहोत तर आज आम्ही आमच्या धर्मासाठी का मरू नये? तुम्ही आम्हाला काही केलं तरी आम्ही धर्मांतर करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि ह्या दोन्हीही गुरु गोविंद सिंगच्या दोन्ही 7 वर्षाच्या मुलाला आणि 9 वर्षाच्या मुलाला औरंगजेबाने जिवंत भिंतीमध्ये गाडलं, परंतु तरी सुद्धा ते त्या ठिकाणी गुरुजींचा जयघोष करत होते. आणि अशा वेळी औरंगजेबाला करून राग आला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढून त्या लोकांचा शिरछेद केला. त्यानंतर त्याच्या धक्क्याने त्यांची आई एक्सपायर झाली. पुढे युद्धामध्ये त्यांचे दुसरे 2 मुलं गुरु गोविंद सिंग बरोबर होतं ते मेले. आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग महाराष्ट्रावर यायला निघाले, कारण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस औरंगजेबाचं मोठं सैन्य इकडे महाराष्ट्रामध्ये होतं आणि राजा शिवाजी छत्रपती हे त्याला लढा देत होते, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी निघाले. परंतु नांदेडमध्ये आल्यानंतर ते त्यांनी देवासन केलं, ते त्या ठिकाणी मृत्यू पावले. आणि त्या ठिकाणी आज नांदेडमध्ये सुद्धा जो गुरुद्वार आहे ते तेवढंच पवित्र मानलं जातं. मला हे सांगायचा उद्देश, आज आपण 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये गेल्या 300 वर्षापूर्वी गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांनी जे हुतात्म्य दिलेले आहे ते हुतात्म्य कोणासाठी दिले? हिंदू धर्माला वाचवण्यासाठी. कारण त्यावेळेस हिंदू धर्म लाचार झालेला होता, असहाय्य झालेला होता, त्यांच्यात हिंमत नव्हती औरंगजेबाला फाईट देण्याची. परंतु ह्या गुरुजींनी शीख धर्माचे जे 10वे गुरु आहेत गुरु गोविंद सिंग यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात लढा देऊन त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची कुटुंब हुतात्मा झालेले आहे. आणि म्हणून आपण 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर हा हुतात्मा सप्ताह पाळतो. आणि त्या निमित्ताने आपण आज त्यांचे उपकार जाणण्यासाठी, त्यांना आदरांजली देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी काकांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून त्यांना आदरांजली द्यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.